दिन के बाद, आज से 2 दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं और मैं तब तक सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे। नमस्कार, मी मनीषा जोशी, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे। येत्या 2 दिवसात मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल असं अरविंद केजरीवाल म्हणाले। येत्या 2 दिवसात विधिमंडळाची पक्षाची बैठक होईल, त्यात नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 दिवसांपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला। यानंतर आता त्यांनी एक जाहीर सभा घेतली। या सभेदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी मी 2 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी मोठी घोषणा केली। येत्या 2 दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, त्यानंतर मी आणि मनीष सिसोदिया दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू आणि गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू। जर मी जनतेला प्रामाणिक वाटत असेल तर त्यांनी मला निवडून द्यावं, मी बेईमान असेल तर जनतेनं मला निवडून देऊ नये असेही अरविंद केजरीवाल म्हणाले। सर्वोच्च न्यायालयानं गेल्या 2 दिवसात काही अटी केल्या आहेत जेणेकरून मी काम करू शकणार नाही। गेल्या 10 वर्षात यांनी अटी शर्थी करण्यात काही कसर सोडली होती का? केंद्र सरकारनं एक कायदा, दुसरा कायदा असे अनेक कायदे करत माझे अधिकार काढून घेतलेत, पण मी तुमची कामं बंद केलेली नाही। केंद्राच्या अटी माझ्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत, आपण त्या अटी नाही बघून घेऊ, पण माझ्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी कमावला। जर केजरीवाल प्रामाणिक आहे असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्या पक्षाला भरघोस मतदान करा। मी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। फेब्रुवारीत निवडणुका होत आहेत। मी आता या मंचावरून मागणी करतोय की ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रासोबत घ्या। जोपर्यंत निवडणुकांचा निकाल लागत नाही, जनमताचा कौल समोर येत नाही, तोपर्यंत मी जसा उल्लेख केला त्याचप्रमाणे मी 2 दिवसांनंतर माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन। तोपर्यंत माझ्याऐवजी आप पक्षाचा दुसरा नेता मुख्यमंत्री होईल। येत्या 2 दिवसात विधिमंडळाची पक्षाची एक बैठक होईल। या बैठकीत पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित केलं जाईल असे अरविंद केजरीवाल म्हणाले। माझ्यासह मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री हे पद तेव्हा सांभाळतील जेव्हा दिल्लीची जनता सांगेल की मनीष सिसोदिया प्रामाणिक आहेत। माझा आणि मनीष सिसोदिया आमच्या दोघांचाही निर्णय तुमच्या हातात आहे। आम्ही दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू। मी 2020ला तुम्हाला सांगितलं होतं की जर मी काम केलं असेल तर मला मत द्या, अन्यथा देऊ नका। आज मी तुमच्या समोर आलोय आणि तुम्हाला सांगतोय की जर मी प्रामाणिक असेल तर मला मतदान करा, अन्यथा मला मत देऊ नका असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय।